स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे पुन्हा एकदा वादात सापडलाय। पण यावेळेला प्रणित मोरेमुळे एका शिकाऊ डॉक्टरच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। केएम रुग्णालयामध्ये शिकणाऱ्या डॉक्टर सेजल पवार हिनं कॉमेडी शो मध्ये केलेलं वक्तव्य तिच्या पेशाला न शोभणार आहे। डॉक्टर महिला एवढी असंवेदनशील कशी असू शकते असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। कॉमेडियन प्रणित मोरेच्या कॉमेडी शो मध्ये देहदान केलेल्या मृतदेहांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं डॉक्टर सेजल पवार हिला महागात पडलंय। या प्रकरणी प्रणित मोरे आणि सेजलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाहीये। डॉक्टर सेजल ज्या केएम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये शिकतेय त्या कॉलेजनं तिच्या वक्तव्याबाबत चौकशी समिती नेमली आहे। 2 सदस्यांची ही चौकशी समिती सेजलचा जबाब नोंदवणार आहे। आम्हाला अशी सूचना मिळाली आहे की सोशल मीडियाद्वारा एक क्लिप व्हायरल होत आहे जिथे आमची एक स्टुडंटनी एक कॉमेडी शोमध्ये काही आपत्तीजनक अशी टिप्पणी केली आहे मृतदेहाबद्दल। याबद्दल आम्ही फार सेन्सिटिव्ह आहोत। हे आम्ही ऑब्जेक्शनेबल आहे म्हणून 2 मेंबर सिनियर फॅकल्टी मेंबरची आम्ही इन्क्वायरी कमिटी स्थापित केली आहे आणि आम्ही योग्य ते कारवाई करू। या प्रकरणाचे तीव्र राजकीय पडसादही उमटू लागले। सेजल पवारवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे। केएम दर्जाच्या हॉस्पिटलला ह्याच हॉस्पिटलमध्ये शिकणारी एक 3rd इयर MBBS मध्ये शिकणारी डॉक्टर सेजल पवार जेव्हा ह्या अतिशय हीन दर्जाचं वक्तव्य करतात त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। आणि त्यांनी जे काल काय पोस्ट केलं इंस्टाग्रामवर त्यांचा मी व्हिडिओ बघितला, अतिशय हीन दर्जाचं वक्तव्य आहे। आणि आमची मागणी आहे की डॉक्टर सेजल पवार आहे यांच्यावरती प्रशासनाने कारवाई केली पाहिजे आणि कारवाई करून ह्या एक एक्झाम्पल सेट केला पाहिजे की भविष्यामध्ये कोणत्याही स्टुडंट कोणत्याही डॉक्टरकडून असं वक्तव्य झालं नाही पाहिजे। डॉक्टर सेजल पवार हिची केएम हॉस्पिटलमधून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्याची मागणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। तर मुख्यमंत्र्यांनीही झालेल्या घटनेचा निषेध केला असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार नको असं सुनावलंय। ट्रान्सफर करा, काढून टाका म्हणजे ट्रान्सफर करा। आम्हाला कोणाचंही नुकसान नाही। मग जर काळजी होती म्हणून त्यांनी ना तिला कॅम्पसच्या बाहेर सोडू नका, तिच्यावर काही कोणी काही अटॅक केला काय केला तर ते बरोबर नाही, ह्याही काळजी आम्ही दाखवली। फक्त ट्रान्सफर करा आणि तंबी द्या आणि रेकॉर्डला टाका। आपल्याकडे अभिव्यक्तीचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला भारताच्या संविधानाने दिला आहे, पण त्याचवेळी अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे स्वैराचारामध्ये बदलू नये अशा प्रकारची अपेक्षा देखील भारताच्या संविधानाने व्यक्त केली आहे। आणि ज्यावेळी सामाजिक मर्यादा तोडून आपण अभिव्यक्ती करतो त्यावेळी इतरांचं जे स्वातंत्र्य आहे, जे इतरांना डिग्निटीनी राहण्याचं स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्यावर आपण अतिक्रमण करतो। आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार आहे। स्टँडअप कॉमेडियन्सला तर आहेच। मी स्वतः स्टँडअप कॉमेडी खूप मोठ्या प्रमाणात ऐकतो, मनोरंजनाचं साधन आहे। पण ते होत असताना मर्यादा काय आहेत या देखील आपण पाहिल्या पाहिजेत। समाजातल्या इतर लोकांच्या डिग्निफाईड जगण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीच अतिक्रमण करू नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे। कॉमेडी शो मध्ये मस्करी केल्यावर त्याची कशी कुस्करी होते याची 2 उदाहरणं समोर आली आहेत। यापुढे कोणीही ऑडियन्स अशी मस्करी करण्याचा विचारही डोक्यात आणणार नाही हे मात्र खरं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।